नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये कांदा आणि ऊस हे प्रमुख पीक घेतले जाते. पण मित्रांनो, हे दोन्ही पिकांसाठी स्वतंत्र क्षेत्र गुंतवण्याची कोणती आवश्यकता नाही. तर मित्रांनो, कमी खर्चामध्ये आणि कमी क्षेत्रामध्ये आपल्याला जर दोन्ही पिके घ्यायची असेल तर मिश्र पीक हे घेणं आवश्यक आहे. कांदा आणि ऊस हे आंतरपीक घेणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या आंतरपिकासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागेल. पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल, तर या संपूर्ण बाबीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, कांदा हा ऊसामध्ये आंतरपीक म्हणून घेत असताना आपल्याला यामध्ये सर्वप्रथम लागवड करताना सरी पद्धत अवलंबावी लागेल. काही शेतकरी बेडवर सुद्धा कांदा लागवड करतात ठिबक सिंचनाच्या द्वारे. पण मित्रांनो, ज्यांना ठिबक शक्य नाही ते सरी पद्धतसुद्धा लागवड करतात. तर मित्रांनो, लागवड करताना आपल्याला सर्वप्रथम ऊस लागवड करून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण आंबवणीचं पाणी देऊ तर त्या आंबवणीच्या पाण्यासोबत आपल्याला कांदा रोप आपल्याला लागवड करायची आहे. तर मित्रांनो, या दोन्हीचीच कंबाईन केल्यामुळे आपल्याला क्षेत्र वाचते आणि खर्चसुद्धा कमी खर्चामध्ये हे पीक निघत आहे. मित्रांनो, यासाठी खत व्यवस्थापन पाहिलं तर मित्रांनो, सुरुवातीला बेसल डोसमध्ये आपल्याला 18-46-0 म्हणजे DAP प्रति एकर 2 बॅग प्लस 1 पोटॅश. आणि मित्रांनो, यासोबत आपल्याला यामध्ये प्लॅन्टो हे आपल्याला घ्यायचं आहे. जेव्हा आपण कांद्याची लागवड करू त्यावेळेस कांद्याची लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी आंबवणीच्या पाण्याच्या वेळेस आपल्याला हे खत आपल्या यामध्ये द्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, साधारणतः आपल्याला 1.5 महिन्यानंतर आपल्याला दुसरं एक खताचे व्यवस्थापन करायचं आहे. यामध्ये आपल्याला 10-26-26 किंवा 12-32-16 हे खत घ्यायचं आहे. आणि याच्यासोबत आपल्याला 1 पोटॅश आणि 1 प्लॅन्टो यामध्ये समावेश करायचा आहे. या खत व्यवस्थापनामुळे आपल्या पिकामध्ये काळुंकी येईल, पिकाची काईक वाढ होईल आणि चांगला फुटवा होईल, ऊसाचाही फुटवा होईल आणि कांद्याचासुद्धा फुटवा होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, यामध्ये फवारणी व्यवस्थापन करताना आपल्याला कांद्याची पहिली फवारणी करताना आपल्याला साप हे बुरशीनाशक यामध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 चांगल्या दर्जाचं कीटकनाशक आणि 1 टॉनिक यांचा समावेश करून पहिली कांद्याची फवारणी करावी. त्यानंतर मित्रांनो, 60 दिवसाच्या नंतर कांदामध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक त्याचप्रमाणे कीटकनाशक यांचा समावेश करून आपल्या यामध्ये 052-34 आपल्या यामध्ये समावेश करायचा आहे. कांदा 70 दिवसाचा झाल्यानंतर 052-34 या विद्राव्य खताचा यामध्ये समावेश करायचा आहे 100 ग्रॅम प्रति पंप, जेणेकरून कांदा पोसण्यासाठी मदत होईल. चांगला दर्जाचा कांदा हा पोसणार आहे. कलर, साईज आणि क्वालिटी 1 नंबर कांद्याची होईल या विद्राव्य खताच्या फवारणीमुळे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे संपूर्ण व्यवस्थापन करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे यामध्ये कुठलाही युरियाचा वापर करायचा नाही. मित्रांनो, जोपर्यंत आपला कांदा निघत नाही, काढणी येत नाही, तोपर्यंत युरियामध्ये आपल्याला उसाला द्यायचं नाही. कांदा काढणीच्या नंतर तुम्ही युरिया टाकू शकता. या अशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्थापन करायचं आहे. कांदा 90 दिवस झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 0050 या विद्राव्य खताचा समावेश करायचा आहे प्रति पंप 50 ग्रॅम, जेणेकरून पातीतला रस, माण्यातला रस संपूर्ण कंदामध्ये जाईल, कांदा चांगल्या पद्धतीने पोसेल आणि जास्तीत जास्त टपोरा कांदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण एक खत व्यवस्थापन असेल, पाणी आणि मित्रांनो, शेवटचं पाणी आपल्याला 95 दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपल्याला शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे. तेव्हा पाणी तोडायचं आहे. त्यानंतर आपला 15 दिवसाच्या आत कांद्याची हार्वेस्टिंग करायची आहे, कांदा काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे संपूर्ण हे व्यवस्थापन आहे, कांदा नियोजन आहे. आपलं मिश्र पीक घेतल्यामुळे कांद्याचा स्वतंत्र खर्च होणार आहे, तो वाचणार आहे. आणि सेपरेट आपण जे क्षेत्र यामध्ये गुंतवणार होतो ते सुद्धा वाचणार आहे. दोन्ही पिके निघणार आहेत. कांदा काढण्याच्या पाच्यानंतर आपल्याला ऊसाची मशागत करून त्यामध्ये खताचा डोस टाकून आपल्या ठिकाणी व्यवस्थापन करायचं आहे.